श्री स्वामी समर्थ. सर्व दैन्ना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर बघा, आज आपण बघणार आहोत की स्वामी समर्थ महाराजांची सेवा, जे हट्टी आणि तापट मुलं आहेत, जे व्यसनी लोक आहेत, त्यांच्यासाठी ही सेवा आहे. आणि ज्या काही तुमच्या गोष्टी आहेत, त्या अशक्य गोष्टी आहेत, त्या शक्य होण्यासाठी ही सेवा करायचं आहे. तर बघा, कधीही झालं तरी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असेल आपण आणि सुरू केलं असेल तर स्वामी समर्थ महाराजांना अशक्य असं काहीच नाही. सगळं काही शक्य होतं. स्वामींपाशी सगळं काही शक्य होतं. स्वामी हे ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक आहेत. स्वामी समर्थ महाराज हे सगळ्या जगाची आई पण आहेत, ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक आहेत. ते त्यांच्या हातात घेऊन चालतात ते ब्रह्मांड. मग त्यांना अशक्य असं काहीच नाही, सगळं काही शक्य आहे त्यांना. तुम्ही स्वामी समर्थ महाराजांपाशी तुमचे दुःख, संकट, वेदना तुम्ही सांगून बघा, बोलून बघा आणि चमत्कार मग बघा. तुम्ही सेवेला चालू करा आणि सेवा करत असताना तुम्हाला जो काही अनुभव आला तो कमेंट करून नक्की सांगा. ते मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका. तर बघा, आज आपण बघणार आहोत की हट्टी तापट मुलं जर असतील, ऐकत नसतील, अभ्यास करत नसतील, तर त्या मुलांसाठी काय सेवा करावी. तर त्यांच्यासाठी सेवा ही म्हणजे तारक मंत्राची सेवा आहे आणि अगरबत्ती सेवा आहे. बघा, 2 अगरबत्त्या घ्यायच्या, अगरबत्ती लावायची आणि जोपर्यंत अगरबत्ती संपत नाही तोपर्यंत श्री स्वामी समर्थ नामस्मरण करायचं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं एकदम दमाने आपण नामस्मरण करते वेळेस मनात असे कोणतेही विचार आणायचं नाही. नामस्मरण करायचं आणि जी काही रक्षा असते, ती अगरबत्तीची ती रक्षा थोडीशी चिमूटभर घ्यायची आणि पाण्यामध्ये आता अगोदर ही नामस्मरण करायचं. जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा ती रक्षा त्या प्लेटात पडणार, किंवा ती रक्षा आहे ना, ती पाणी ठेवा तिथं, अगरबत्तीच्या साईडला ग्लास ठेवा, प्लेटात अगरबत्ती ठेवा आणि त्याच्या साईडला ग्लास ठेवा पाण्याचा भरून. त्या पाण्यामध्ये जर रक्षा पडली तर खूपच छान, आणि नाही जरी पडली तर प्लेटातली रक्षा घेऊन पाण्यात टाका आणि त्याच्यानंतर परत पुन्हा 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचं. बघा, तारक मंत्र म्हणते वेळेस उजव्या हाताची 3 बोटं त्या पाण्यात बुडवायची, किंवा आपला पुरा हात असतो तो पुरा हात असा त्या पेल्यावर ठेवायचा आणि डाव्या हातात पेला घ्यायचा आणि उजवा हात त्या पेल्यावर ठेवायचा आणि तारक मंत्र हे 11 वेळेस म्हणायचं. तारक मंत्र म्हणल्यानंतर तारक मंत्रात खूप शक्ती आहे. अशक्य अशा गोष्टी आहेत त्या शक्य व्हायला सुरुवात होत असते आणि महाराजांचा तो मंत्र आहे तारक मंत्र. तो आपल्यासाठी, आपल्या रक्षणासाठी, आपल्या संरक्षणासाठी बनवलेला मंत्र आहे तारक मंत्र. त्यामुळं तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं. हातात ग्लास घेऊन 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचं आणि अगरबत्तीची जी रक्षा आहे आपण नामस्मरण केलेली, ती रक्षा त्यामध्ये थोडीशी टाकायची आणि मुलांना सगळ्याला द्यायचं. पाणी खाली कुठंही टाकायचं नाही, बेसिंगला, गटारीत, तिकडं कुठंच टाकायचं नाही, थोडंसुद्धा टाकायचं नाही ते पाणी. जे तुम्ही सगळ्यांना पाणी द्यायचं आणि बाकीचं उरलेलं पाणी झाडाला घालायचं. झाडाला घातल्यानंतर बघा, तुम्ही झाडंसुद्धा एकदम टवटवीत होतात. तुम्ही तो अनुभव घेऊन बघा, तारक मंत्राचं अनुष्ठान करून बघा आणि अनुभव मग सांगा. 100% काय 101% अनुभव येणार. तर सर्व ताईंनी आपले जे काही मुलं आहेत, हट्टी तापट मुलं आहेत, त्यांच्यासाठी नक्कीच करा. आणि जे कोणी ऐकत नाहीत, आपलंच खरं करतात, आपलंच माझंच खरं म्हणतात, त्या माणसासाठी सुद्धा हे तारक मंत्राचं जे पाणी आहे अनुष्ठान केलेलं जर त्यांना दिलं तर त्यांच्या विचारामध्ये सुद्धा बदल होतो आणि तो माणूस योग्य तो निर्णय घेतो, हट्टीपणा तापटपणा करणार नाही. हे पाणी सगळ्यांना देऊ शकता तुम्ही, मोठ्याला लहान्याला सगळ्याला. आपल्यामध्ये स्वतःमध्ये जर स्वतःचे विचारसुद्धा पटत नसतील, स्वतःमध्ये सुद्धा हट्टीपणा असेल, तर स्वतःसुद्धा ही सेवा करून स्वतःसुद्धा पाणी प्यायचं, सगळ्यांना द्यायचं घरामध्ये. तर सगळ्यांनी ही नक्की सेवा करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन येत आहे, तर सर्वांनी नक्की सेवा करा. स्वामी सेवेत या, स्वामी सेवा करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.